काही दिवसाअगोदर राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये कार्यशाळा झाली आणि मग त्या कार्यशाळेमध्ये हे कळवण्यात आलं की बाबा जिथे जिथे रत्नागिरी जिल्हा जिथे जिथे पालकमंत्री आपले नसतील तिथे तिथे संपर्क मंत्री नेमण्यात येईल। आणि मग जशी जशी नावं वाचत गेले रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर नितेश राणे हे नाव दिलं गेलं। मी ह्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असो, आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असो आणि खास म्हणजे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजींचं मी आभार मानेन की मला त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे आज संपर्क मंत्री म्हणून मी इथे आज तुमच्यासमोर उभा आहे। आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, माझं स्वागत सत्कार केला आणि सत्कार स्वीकारत असताना मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आज माझ्या खांद्यावर आहे। आज आपल्या जसे राजेशजीने उल्लेख केला की ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत, कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब झालेले आहेत पक्षाचे आणि आता संपर्क मंत्री म्हणून मी आहे। आणि मी संपर्क मंत्री नेमकं कोणाचा आहे? भारतीय जनता पक्षाचा आहे, फुल स्टॉप, बाकी अजून कोणाचाच नाही। मला अजून कोणाशी काही लेणं देणं नाही। माझ्या संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे की या भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता त्याला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाचं पण कार्यकर्त्याचं वजन आहे हे वेळोवेळी त्याला दाखवण्यासाठी हे संपर्क मंत्रीपद दिलं गेलेलं आहे। संपर्क मंत्रीपद दिले म्हणून सरळ स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये इकडं तिकडचा काही विषय नाही। आणि माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल की माझ्यासाठी काम करत असताना नजरेसमोर फक्त भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता असेल, बाकी इकडे तिकडे आपण बघत नाही आणि आपल्याला सवय पण नाही। आपण इकडे तिकडे बघत पण आपली सवय आहे, याच्यासाठी टीकाही होते, काही लोक बोलतात पण की हा पक्षपाती गोष्टी करतो, विषय त्रास आहे। मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ज्या पक्षामुळे आज मी आमदार खासदार झालो, आमदार आणि मंत्री झालो, त्या पक्षाच्याच वाढवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी अजून इकडे तिकडे कोणालाही मदत करणार नाही, कोणालाच मदत करणार नाही। स्पष्ट आहे। आता माझ्या तुम्ही कधी मतदारसंघामध्ये आवर्जून जा, मी जेव्हा आमदार आता मंत्री झालो, मला आमदारमध्ये म्हणून काम करत असताना माझे सरळ स्पष्ट धोरण होतं की मी भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाला सोडून मी दुसऱ्याला निधी देत नाही। मी सरळ बोलतो, जरा मी बोलतो का बाबा तुला निधी पाहिजे ना, तुला गावाचा विकास करायचा आहे, ये भारतीय जनता पक्षामध्ये, नाही तर तुला निधी मिळणार नाही। मग नाईलाजाने येतात माझ्याकडे आणि मग पक्षप्रवेश करतो। मी इकडे तिकडे राजेजी हात तर राखून राहत नाही आणि आपल्याला ती सवय आहे। पक्षाचं ध्येय धोरण, आयडिओलॉजी, पक्षाची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सन्मान हा माझ्या ह्या संपर्क मंत्री म्हणून माझा मुख्य अजेंडा असेल हे मी तुम्हाला आवर्जून पहिल्या दिवशी सांगतो। नाहीतर मिलकरवाड्याचं डेमोलिशन थांबलं असतं, समजून घ्या। तर आम्ही काय कोणाच्या पोटावर लाट मारत नाही, पण कोणाच्या जागेवर अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही। ही भूमी ही हिंदू राष्ट्रामध्ये असलेली भूमी आहे, त्या अजून कोणाचा अधिकार नाही। आणि आझाद मिरकरवाड्या संदर्भात 39 कोटीची निधी खर्च करण्याचा नियोजनाचा आराखडा तयार करून आलेला आहे। व्यवस्थित तुम्हाला तिथे होणारा विकास तुम्हाला अनुभवायला भेटेल। म्हणून जास्त न बोलता परत मला सिंधुदुर्गाच्या दिशेने जायचं आणि उद्या सकाळी पुण्याकडे जायचं आहे, म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने आज फक्त ट्रेलर आणि तुम्हाला भेटण्यासाठी आणि थोडं जरा तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा संपर्क मंत्रीचे विचार काय आहेत।
आणि तुम्ही पण कामाला लागलं पाहिजे यासाठी आलेलं आहे. फार अपेक्षेने आणि जबाबदारीने आमच्या प्रमुखांनी, माझ्या चव्हाण साहेबांनी असो किंवा अन्य आमच्या लोकांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आता फक्त आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने काम करूया. कुठे फक्त इथे रत्नागिरीमध्ये नंबर 1चा कुठला पक्ष असेल तो येणाऱ्या काळामध्ये फक्त भारतीय जनता पक्षच असणार. भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही काम कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम.